तर मुंबईमध्ये एका भरधाव कारच्या धडकेमध्ये दुचाकीवरील पती पत्नी गंभीर जखमी झालेत। धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलगा ही कार चालवत असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी संबंधित मुलासह त्याच्या वडिलांविरोधात टिळकनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। विद्याविहारमधील सोमय्या कॉलेज समोर हा भीषण अपघात झाला। धर्मिल पटेल आणि मिनल पटेल हे अपघातामध्ये गंभीर जखमी झालेत। सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। तर मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिम परिसरामध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून मोबाईल आणि लॅपटॉपची चोरी करणाऱ्या टोळीला अंधेरीच्या आंबोली पोलिसांनी अटक केली आहे। या अटक केलेल्या आरोपींनी मुंबई ठाणे नवी मुंबई परिसरातूनही चोरी केल्याच्या 18 घटना उघडकीला आल्या। अटक केलेले सर्व आरोपी दिल्ली आणि तामिळनाडूमधले आहेत। हे आरोपी मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये मोबाईल लॅपटॉप चोरी करून साथीदारांच्या मदतीने तामिळनाडूत विक्री करत होते। या टोळीमध्ये आणखी कोण कोण सामील आहेत याचा तपास आंबोली पोलीस करत आहेत। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या प्रवेश परीक्षेमध्ये गोंधळ झालाय। त्यामुळे कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये विद्यार्थी संतप्त झाले। या परीक्षेसाठी जवळपास 600 विद्यार्थी केंद्रावर आले होते, मात्र सकाळपासून त्यांना मूलभूत सोयी सुविधा मिळाल्या नाहीत। त्यामुळे विद्यार्थ्यांचा संताप झालाय। नियोजन शून्य व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांसह पालकांनी नाराजी दर्शवली आहे।